मुंबईत दादर कबूतरखाना परिसरात मराठी एकीकरण समिती आक्रमक. कबूतरखाना बंद ठेवण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आंदोलन. आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करून जैन धर्मीय रस्त्यावर उतरतात. केवळ मराठी माणसाची गळचेपी का? मराठा एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुखांचं वक्तव्य. मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनात पोलिसांची पत्रकारांशी अरेरावी. जैन समाजाच्या आंदोलनावेळी कुठे होता प्रश्न विचारल्यावर पोलिसांकडून पत्रकाराला धक्काबुक्की. कबूतरखान्यासंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी. कबुतरांना अन्न पाणी देण्यावर बंदी कायम ठेवण्याबाबत आणि तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याबाबत न्यायालयाचा निर्णय. मुंबईतील कबूतरखान्यासंदर्भातील जैन समाज आक्रमक. आजपासून जैन बांधवांचं उपोषण. देशभरातून जैन समाज उपोषणात सहभागी होण्याची शक्यता. कबूतरखाना बंदीनंतर जैन समाजाचं महत्त्वाचं पाऊल. जैन मंदिराशेजारी इमारतीच्या छतावर कबूतरखाना सुरू. अनधिकृतपणे कबूतरखाना सुरू केल्याची माहिती. कोल्हापुरात महावितरणाच्या ग्राहक मेळाव्यांचा 1440 ग्राहकांनी घेतला लाभ. वीज ग्राहकांच्या 1277 तक्रारींचं निरसन. कोल्हापूर पालिकेचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा शासनाकडे सादर. अंतिम प्रारूप आराखडा 3 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार. भंडाऱ्यात बायपास मार्गावर खड्डेच खड्डे. पावसाळ्यात मार्गावर पाणी साचल्यानं नागरिकांसह वाहन चालकांना त्रास. भंडारा जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांची बदली. नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भंडारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. गडचिरोलीत केवळ 9 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ. गेल्या 7 महिन्यात अवघ्या 9 रुग्णांनी 9 लाखांच्या मदतीचा लाभ घेतलाय. पुण्यातील धामणे गावात शेतकऱ्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी संघर्ष. प्रस्तावित रिंग रोड आणि टीपी स्कीमला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध. प्रस्ताव रद्द करण्याचं निवेदन. छत्रपती संभाजीनगर पालिकेचा प्रभागाचा प्रारूप आराखडा ऑगस्ट अखेर येण्याची शक्यता. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्याची संधी मिळणार. पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 25 ठिकाणी उड्डाणपुलाची गरज. पोलिसांचा शहरातील 32 महत्त्वाच्या चौकात सखोल अभ्यास करून निष्कर्ष. वाढत्या वाहन संख्येमुळे उड्डाणपुलाची गरज. छत्रपती संभाजीनगरात उद्योगपतीच्या घरी दरोडा प्रकरणी रोहिणी खोतकरांना पुन्हा ताब्यात घेतलंय. बहुतांश सोनं तिच्याकडे असल्याचा पोलीस तपासात संशय. पुण्याच्या भोरमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर पर्यावरण प्रेमींचं आंदोलन. वन विभागाकडून वेळेत माहिती मिळत नसल्यानं आंदोलन. कोकण रोरो सेवा मार्च अखेरपर्यंत सुरू करा. मुंबई दिघी मुंबई काशीद रोरो सुरू करण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना. पुण्यात अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी. शिवणे ते शिंदे पूल रस्त्यावर वाहतूक कोंडी. वाहतूक पोलीस नसल्यानं वाहतुकीचं नियोजन कोलमडलं. बुलढाण्यात पोलीस मुख्यालयात अवयवदान जनजागृती अभियान संपन्न. कार्यक्रमात अवयवदानाचं महत्त्व आणि प्रक्रियेसंदर्भात जनजागृती. स्क्रीन टाइम हा बुक टाइम, ग्राउंड टाइम आणि स्टडी टाइम बनवा. जिल्हाधिकारी अमोल येडगेंचा युवकांना मूलमंत्र. सोलापुरात बसवनगर इथे स्मशानभूमी अभावी उघड्यावरच अंत्यसंस्कार. भर पावसात मृतदेह घेऊन चिखलातून वाट काढत अंत्यविधी. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद. रेल्वे सुरू झाल्यानंतर पहिलाच रविवारसाठी वेटिंग लिस्ट तयार. गणेशोत्सवादरम्यान पुण्यात आवाजावर यंदाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष ठेवणार. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी एमपीसीबीचे स्वतंत्र पथक 10 दिवस रिअल टाइम निरीक्षण करणार. बुलढाणा आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक. उत्सव साजरा करताना नागरिकांच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना. गणेश भक्तांना सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाची तयारी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय.
सोलापूर पुणे विमानसेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होणार. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हवाई प्रवासाकरिता VGF योजनेबद्दल निर्णय. रत्नागिरीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. पोलीस मुख्यालयापासून मारुती मंदिरापर्यंत रॅली. मालेगावात 15 ऑगस्टला चिकन मटनची दुकानं बंद. कल्याण डोंबिवली पाठोपाठ आता मालेगाव पालिकेचाही फतवा. मांसाहारी खवय मटन चिकन विक्रेत्यांमध्ये मात्र नाराजी. 15 ऑगस्टला पुण्यातील घाऊक बाजार बंद राहणार. शुक्रवार आणि शनिवार सलग 2 दिवस बाजार बंद राहणार. शेतकऱ्यांनी बाजारात माल न आणण्याचं बाजार समितीचं आवाहन. चंद्रपुरात 429 स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक स्वातंत्र्य दिनी प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी करणार आहेत. तर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं संताप. अमरावती महानगरपालिकातर्फे हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शहरातून भव्य तिरंगा रॅली. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत 3 टप्प्यात विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन. बीडमध्ये पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी मागितली 20,000 रुपयांची लाच. संतप्त लाभार्थ्यानं पंचायत समिती कार्यालयाबाहेर कपडे काढत निषेध व्यक्त केलाय. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यात PNC रोड मित्र ॲपवर खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचं पालिकेचं पुणेकरांना आवाहन. 2 ते 3 दिवसात कार्यवाही करण्याची संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी. वेळेत काम न झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई होणार. निर्देशांचं पालन न झाल्यानं महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरणाची पोलीस महासंचालकांवर नाराजी. 25 ऑगस्ट पर्यंत अनुपालन अहवाल सादर करण्याची शेवटची संधी. चंद्रपुरात मतदार यादीतील घोटाळा समोर. विधानसभा निवडणुकीत एकाच घरातून 119 जणांची नोंदणी. काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केल्यानंतरचा घोटाळा समोर. UPSCच्या धर्तीवर MPSC मध्ये प्रतिभा सेतू योजना लागू करा. अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांना संधी द्या. आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ठाण्यात घोडबंदर रोडवर अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंदी. 4 दिवस वाहतुकीत बदल. गायमुख घाटातील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी बंदी. कोल्हापूर खंडपीठ इमारतीच्या उद्घाटनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय. खंडपीठ इमारतीचं 17 ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन. पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार केला जाणारच. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. BMTC बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षांनंतर न्याय. सर्व कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला देणार. 1587 कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणार. 11वीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी. 19 ऑगस्टला जाहीर होणार विशेष यादी. राज्यातील सर्व कॉलेजमध्ये 11वीचे वर्ग सुरू. मुरुडच्या विजय चौलकर यांना राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण. स्वातंत्र्य दिनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचं आमंत्रण. चंद्रपुरातील अनधिकृत अम्मा चौक स्मारक बांधकामांवर कारवाई. बांधकाम थांबवून 7 दिवसात अतिक्रमण हटवण्याचे निर्देश. पुरातत्व विभागाची पालिका आयुक्तांना नोटीस. लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या फेर सर्वेक्षणाच्या कामाला अंगणवाडी सेविकांचा विरोध. फेर सर्वेक्षणाचं काम लावू नये यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक. कुलाबा आणि माहीमच्या पालिका शाळांना धोकादायक असल्याची पालिकेची नोटीस. तब्बल 4000 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न. शाळा धोकादायक ठरवून शाळा बंद करण्याचं षडयंत्र. सूत्रांची माहिती. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजही बंद. मूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागानं केलेल्या संवर्धनानंतर मूर्तीचं दर्शन बंद. उद्या धार्मिक विधीनंतर दर्शन सुरू होणार. राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या. 7 अधिकाऱ्यांचे खाते बदल. तर डॉक्टर अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून. बदलापूर पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात धुरकट वातावरण. कंपन्यांनी हवेत रासायनिक वायू सोडल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज हुमरमळा इथे रास्तारोको आंदोलन. आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी सहभागी होण्याचं वैभव नाईक यांचं आवाहन.
15 ऑगस्टला मांस विक्री कशासाठी? 15 ऑगस्ट हा शौर्य दिवस, तो धार्मिक सण नाही. स्वातंत्र्य दिनी मांसाहार वर्ज्य हे कसलं थोटाण? संजय राऊतांचा सवाल. काय खावं काय खाऊ नये याचा निर्णय सरकारने करूच नये यात दुमत नाहीच. विविध समाजांच्या भावनांचा आदर सर्वांनीच ठेवला पाहिजे अशी भाजपची भूमिका. केशव उपाध्ये यांची ट्विट करत भूमिका स्पष्ट. महाराष्ट्र की बंदी शाळा? सगळ्यावर बंदी घातली जाते. शिंदेच्या लोकांकडे दुर्लक्ष करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्लीतून सूचना आहेत. राऊतांची टीका. मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. खालीद का शिवाजी चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका, मुख्यमंत्र्यांना विनंती करणार. एकनाथ शिंदे जम्मूच्या कार्यक्रमाला होते, त्यामुळे ते दिल्लीला मुक्कामी होते. या गोष्टीची जबाबदारी दिली म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही. भरत गोगावले नाराज असल्याच्या चर्चांना उदय सामंतांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेची नाशिकमध्ये आढावा बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक. उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठका. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठका. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. सांगली काँग्रेसला मोठा धक्का. पृथ्वीराज पाटील यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंना आम्ही कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर. मार्मिकचा आज 65वा वर्धापन दिन. रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहभागी होणार. सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता. मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना. गिरगाव चौपाटीवर घर असूनही मुंडे सरकारी बंगल्यात. मुंबईत घर नसल्याचं धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. मात्र निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात गिरगावच्या घराचा उल्लेख. आमदार वरुण सरदेसाई यांनी घेतली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर भेटीगाठी घेण्याच्या सूचना. माणसे मरोत कुत्री कबुतरे जगोत हा जीवनाचा नवा मंत्र म्हणजे गेल्या 10 वर्षात निर्माण झालेली विकृती. सामना अग्रलेखात कबुतरावर उल्लेख. मुंबई उच्च न्यायालयाचा बच्चू कडूंना दणका. 2018च्या प्रकरणात बच्चू कडू दोषी. बच्चू कडूंना 3 महिन्यांची शिक्षा, 10,000 रुपयांचा दंड. कांदा प्रश्नावरून काँग्रेस आक्रमक. आज नाशिकच्या नाफेड केंद्रावर काढणार मोर्चा. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. नवी मुंबई एपीएमसी बाजारात भाज्यांचे दर घसरले. भाज्यांची आवक वाढल्यानं दर घसरले. भाज्यांच्या दरात तब्बल 20% फरक. हिंगोलीत केळीच्या दरात 400 रुपयांची घसरण. केळी उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत. नांदेडमध्ये वटफळी परिसरात सोयाबीनला फळ धारण झालं नाही. शेतकऱ्यांवर उपासमारी शिवाय नुकसानीचे पंचनामे करून बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी. हिंगोलीत कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचा मोर्चा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी फळमाशी आणि किड्यांच्या प्रादुर्भावामुळे हैराण. फळमाशी किडीच्या झालेल्या लागणमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आजपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. ठाणे पालघरसह इतर भागात मुसळधार पावसाचा अंदाज. नागपुरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात. आज आणि उद्या नागपूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी. सोलापुरातील 7 मंडळात गेल्या आठवड्याभरात अतिवृष्टी. 165 मिलीमीटर पावसाची नोंद. नागपुरात पावसाची रिपरिप सुरूच. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. अहिल्यानगरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत. चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी. जिल्ह्यातील माणगाव, खारे, गोडगे आणि दोडामार्ग, सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.